नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. पांडवांची स्वर्ग यात्रा. पांडवांचा विजय आणि कौरवांच्या पराभवाने किंवा मृत्यूने महाभारत संपले नाही. या महाकाव्यात पांडवांच्या मृत्यूचा समावेश आहे, जे त्यांच्या चुलत भावांविरुद्ध 18 दिवसांचे युद्ध जिंकूनही आनंदी जीवन जगण्यात अयशस्वी झाले. या सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध महाकाव्याच्या शेवटी शिकण्यासारखे बरेच काही आहे. भगवान कृष्ण पांडवांसह युद्ध जिंकण्यासाठी जगले, परंतु रणांगणात आपले 100 पुत्र गमावलेल्या मातेच्या शापापासून वाचू शकले नाहीत. गांधारीच्या त्रासाच्या आगीत कृष्ण आणि संपूर्ण यादव कुळ जळून खाक झाले. कृष्णाचा मृत्यू हा शेवट नव्हता, खरं तर ती शेवटची सुरुवात होती. कृष्णाचा मृत्यू अर्जुनासाठी मोठा आघात होता. त्याला हवे असलेले सर्व काही असूनही त्याचा आता जीवनातला रस कमी झाला होता. त्याची अस्वस्थ मनस्थिती त्याला ऋषी व्यासांकडे घेऊन गेली. व्यास मुनींनी सर्व गोष्टींचा त्याग करून हिमालयात जाण्याची सूचना केली. आपल्या भावांशी योजनेची चर्चा करून आणि परीक्षितला हस्तिनापूरचा राजा बनवल्यानंतर त्याने आपल्या भावांसह आणि त्याची पत्नी द्रौपदीसह भारतभर प्रवास सुरू केला. येथे नमूद करणे महत्वाचे आहे की परीक्षित हा अर्जुनाचा नातू आणि अभिमन्यू आणि त्याची पत्नी उत्तरा यांचा मुलगा होता. त्याच्या प्रवासादरम्यान अर्जुनाला अग्निदेव भेटले, ज्याने त्याला वाईट शक्तींशी लढण्यासाठी दिलेले धनुष्य परत करण्यास सांगितले. धनुष्य परत आल्यानंतर आणि जलमग्न द्वारका शहराचे दर्शन घेतल्यानंतर ते त्यांच्या अंतिम गंतव्याच्या दिशेने वाटचाल करू लागले. हिमालयाच्या प्रवासात त्यांच्यासोबत एक भटका कुत्रा होता. आयुष्यभर अविभाज्य राहिलेल्या भाऊंना जीवन मृत्यूच्या संकल्पनेसमोर नतमस्तक व्हावे लागले. जेव्हा ते पर्वतावर चढू लागतात, ज्याच्या शिखरावर स्वर्गाचे अस्तित्व मानले जाते, त्यांना एक धक्का बसतो. त्यापैकी 6 पैकी द्रौपदी जमिनीवर पडणारी पहिली आहे. युधिष्ठिराचा असा विश्वास होता की द्रौपदीची अर्जुनाबद्दलची अर्धवट वृत्तीच तिला तिच्या विनाशाकडे घेऊन गेली. सहदेव आणि नकुल हे जुळे भाऊ पडले. युधिष्ठिराने सहदेवाच्या अंताचा दोष त्याच्या ज्ञानाच्या अभिमानावर आणि नकुलाच्या व्यर्थपणाच्या भावनेवर लावला. अर्जुनाने प्राण गमावले तेव्हा युधिष्ठिराने भीमाला सांगितले की अर्जुनाचा त्याच्या दोघांच्या आधी मृत्यू झाला, कारण त्याच्या अभिमानामुळे. युधिष्ठिराचा शेवटचा सहकारी भीम देखील थोड्या वेळाने खाली पडतो आणि त्याचा अंत कशामुळे झाला हे विचारण्यासाठी ओरडतो. युधिष्ठिर म्हणतो की अन्नाबद्दलची खादाडपणा हा दोष आहे तुझा. यानंतर पांडवांपैकी ज्येष्ठ आपला प्रवास चालू ठेवतात. भटक्या कुत्र्यासोबत युधिष्ठिर आपला प्रवास चालू ठेवत असताना त्याला भगवान इंद्र भेटले, ज्याने त्याला आपल्या रथावर स्वार करण्याची ऑफर दिली. युधिष्ठिर हा सत्पुरुष असल्याने भारताने कुत्र्याला सोबत नेण्यापासून रोखले, तेव्हा त्यांनी या प्रवासाला नकार दिला. युधिष्ठिर सोबत स्वर्गलोकात गेलेला कुत्रा दुसरा कोणी नसून मृत्यूचा देव यम होता. त्याच्या धार्मिकतेने प्रभावित झालेल्या मृत्यूच्या प्रभूने त्याच्यासाठी स्वर्गाचे दरवाजे उघडले. स्वर्गलोकात पोहोचल्यावर युधिष्ठिर आपल्या भावांऐवजी कौरवांना भेटून आश्चर्यचकित झाला, ज्यांनी सर्व काळ उत्तम जीवन जगले. सतत विनंती केल्यानंतर भगवान यम युधिष्ठिरला त्यांच्या भावांकडे घेऊन गेले, जे नरक लोकांमध्ये त्यांची सेवा करत होते. त्यांनी त्यांच्या संबंधित जीवनात केलेल्या चुकांबद्दल कौरवांबद्दल विचारले असता यमाने उत्तर दिले की ते स्वर्गात आहेत, कारण ते कर्तव्य बजावत असताना मरण पावले. भगवान यमानेही युधिष्ठिराला स्वतःच्या पापांची ओळख करून दिली. त्यानंतर
युधिष्ठिर त्याच्या पाया पडून क्षमा मागितल्या. त्यानंतर यमाने त्याला उठण्यास सांगितले आणि त्याला समजावून सांगितले की त्याने केलेल्या चांगल्या कामामुळे त्याची सर्व पापे धुतली गेली आहेत आणि त्याचे भाऊ आणि पत्नीसह स्वर्गात जाण्यासाठी त्याचे स्वागत आहे. यम पुढे म्हणाले की प्रत्येक मनुष्याला स्वर्गात जाण्यापूर्वी केलेल्या पापांनुसार नरकात आपला वेळ घालवावा लागतो. पांडवांचा अंत कसा झाला याची कथा आपल्या मनातील धर्म आणि कर्माची संकल्पना स्पष्ट करते. अंतिम निर्णयापासून कोणीही सुटू शकत नाही हे खरे आहे. रणांगणात विजय मिळवूनही पांडवांनी त्यांच्या हयातीत केलेल्या सर्व चुकीची शिक्षा भोगली. माझी कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.